नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भास अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक डिस्कस करतोय, तो म्हणजे सूर्यग्रहण। बघा, आपल्याला NCERT मध्ये असे खूप भूगोलचे छोटे छोटे फॅक्ट्स दिलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। तर त्याला आपण एक सब्जेक्ट कन्सिडर न करता असेच इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणून भूगोलचे काही जे कन्सेप्ट आहेत ते आपण वन बाय वन असंच यूट्यूबवर डिस्कस करणार आहोत। तर अशी आपण एक जॉग्राफिकल फॅक्ट म्हणून सिरीजच सुरू करतोय। तर आजचा जे लेक्चर आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सूर्यग्रहण हा जो कन्सेप्ट आहे हा स्टडी करू। बघा, फार इंटरेस्टिंग आहे। तर सूर्यग्रहण म्हणजे एक्झॅक्टली काय? तर सिंपल आहे की पृथ्वीवर असणाऱ्या लोकांना दररोज सूर्य दिसतो, बरोबर आहे। आता हा जेव्हा सूर्य दिसतो तो आपल्याला एक सर्क्युलर असा सूर्य दिसणार। आता काही दिवस किंवा काही ठराविक वेळेत काय असते की पृथ्वीवरील लोकांना सूर्य रोजप्रमाणे किंवा नेहमीप्रमाणे दिसून येत नाही। आता सूर्य दिसून येत नाही म्हणजेच नेमकं काय? आता तो पावसाळ्यातलं जी कंडिशन असते किंवा ढगाळ वातावरण ते आपण कन्सिडर करत नाही आहे, नॉर्मल आपण बोलतोय। बघा, आपल्याला रोज ज्या पद्धतीने सूर्य दिसतो तर काही विशिष्ट कालावधीमध्ये आणि विशिष्ट कालापुरताच, म्हणजे विशिष्ट टाईमसाठी, म्हणजे दिवसभर नाही किंवा पूर्ण वेळ नाही, तर 1 तास 2 तास असा ठराविक कालावधीपुरताच आपल्याला सूर्य दिसत नाही किंवा त्याचा एक थोडासाच भाग दिसून येतो। जेव्हा अशी कंडिशन येते किंवा अशी घटना घडते तेव्हा आपण त्याला सूर्यग्रहण असं म्हणतो। म्हणजेच जर का आपल्याला रोजप्रमाणे किंवा पृथ्वीवरील लोकांना रोजप्रमाणे नेहमीप्रमाणे सूर्य जर का दिसून येत नसेल तर त्या घटनेला आपण सूर्यग्रहण असं म्हणतो। मग आता हे सूर्यग्रहण नेमकं घडते कसं किंवा असं का होते की आपल्याला सूर्य दिसून येत नाही, तर त्यासाठी आपण आधी दिसणे हा कन्सेप्ट स्टडी करू। बघा, एखादा जो व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला एखादी वस्तू कधी दिसते, तर दिसण्याचा आपण एक सिंपल लॉजिक देतो, सायंटिफिक लॉजिक, की कुठली एक वस्तू असेल तर त्या वस्तूवर आधी प्रकाश पडतो, कुठलाही, तो नैसर्गिक असेल किंवा कृत्रिम असेल, म्हणजे लाईटचा किंवा सूर्याचा। तर एखाद्या वस्तूवर प्रकाश पडतो, त्या वस्तूवरून तो प्रकाश रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यांवर येतो आणि तेव्हा आपल्याला ती वस्तू दिसून येते। असं एक सिंपल लॉजिक आपण सायन्समध्ये देतो। अशा पद्धतीने जर एखाद्या वस्तूवर प्रकाश पडत असेल आणि त्याचं रिफ्लेक्शन होऊन जर तो लाईट आहे ते आपल्या डोळ्यात येत असेल तर आपल्याला ती वस्तू दिसून येते। आणि म्हणूनच आपण म्हणतो की अंधारामध्ये आपल्याला वस्तू दिसून येत नाही। त्याचं सिंपल लॉजिक हेच आहे की अंधारामध्ये त्या वस्तूंवर कुठलाही प्रकाश पडत नाही, त्यामुळे त्यांचं रिफ्लेक्शन होत नाही आणि म्हणून ती वस्तू आपल्याला दिसत नाही। मग आता सेम जे लॉजिक आहे ते आपण सूर्याच्या बाबतीत अप्लाय करणार आहे। बघा, पृथ्वीवरील लोकांना सूर्य दिसत नाही म्हणजेच काय असणार की सूर्यापासून निघणारा प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत येत नाहीये किंवा तो दुसरीकडेच अडवला जातोय, म्हणून आपल्याला सूर्य दिसणार नाही। पण आता सूर्यापासून येणारा प्रकाश जो आहे किंवा सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधात असा कोण येते किंवा असं कुठली गोष्ट येते की हा जो प्रकाश आहे हा अडवून ठेवते, तर यामध्ये सिंपल आपल्याला 3 ज्या गोष्टी आहेत त्या कन्सिडर करायच्या आहेत। बघा, कुठल्या? सूर्य, त्यानंतर येणार चंद्र आणि त्यानंतर येणार पृथ्वी। आता या तिघांमध्ये जे लाईट फिनॉमिना होतात, म्हणजे सरळ आहे की सूर्यापासून येणारे जे सूर्यप्रकाश आहे मग ते सरळ पृथ्वीवर येणार, ते रिफ्लेक्ट होणार वेगवेगळ्या माध्यमातून। तर आता आपल्याला ह्याच गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत। बघा, इकडे आपण कन्सिडर केला सूर्य, ठीक आहे, हा आहे सूर्य। त्यानंतर हे आपण कन्सिडर करणार पृथ्वी। आता बघा, मी सुरुवातीलाच सांगते की पृथ्वीबद्दल आपल्याला तोच भाग कन्सिडर करायचा आहे जो सूर्याच्या समोर आहे, म्हणजे जिथे दिवस असणार आहे तेवढा भाग आपण कन्सिडर करतो। बाकी इकडचा जो भाग आहे तिकडे काय असणार? रात्र असणार, ठीक आहे। त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की जेव्हा सूर्यग्रहण असते तर तेव्हा पृथ्वीच्या संपूर्ण भागावरच सूर्यग्रहण लागू होते। काही जो भाग आहे तो अंधारामध्ये असतो, तर तो आपण कन्सिडर नाही करणार, ठीक आहे। तर ही झाली पृथ्वी आणि हा झाला चंद्र, ठीक आहे। आता बघा, चंद्र जो आहे हा पृथ्वीभोवती फिरतो। मग आता चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना काही वेळा चंद्र अशा पोझिशनमध्ये येतो जेव्हा तो एक्झॅक्टली पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधात असतो। येत आहे का? म्हणजे हे तिन्ही एका सरळ रेषेत असतात। सरळ रेषेत असल्यामुळे बघा, सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधात कोण आहे? तर यांच्या मधात येणार चंद्र। मग आता रेग्युलर किंवा जनरली बघा काय असते की सूर्यापासून आपण असं म्हणू की हे सर्व प्रकाश येत आहे, त्यानंतर ते रिफ्लेक्ट होत आहे, दिसत आहे। आता हे सर्व
तर हा असा पोर्शन झाला. यामध्ये जर का एवढ्या पोर्शनवर चंद्र आला तर मला सांगा हा जो प्रकाश आहे हा प्रकाश कुठे अडवला जाणार? तर हा प्रकाश पृथ्वीवर न येता हा डायरेक्टली कशामुळे अडवला जाणार? चंद्रामुळे अडवला जाणार. येत्या लक्षात? आता मला सांगा हा जो प्रकाश आहे हा चंद्रामुळे जर का अडवला जात असेल तर मग मला सांगा एवढ्या भागामध्ये पृथ्वीवर प्रकाश पोहोचणार आहे का? नाही पोहोचणार. मग जेव्हा प्रकाश पोहोचणारच नाही या भागात तर तेव्हा आपण काय म्हणणार? तर तेव्हा आपण जनरली म्हणत असतो की त्या वस्तूची सावली पडली. बघा सिंपल आहे. आता आपण हा लाईट कन्सिडर करू. सध्या हा जो लाईट आहे हा लाईट म्हणजे काय? तर प्रकाशाचा स्रोत आहे असं आपण कन्सिडर करू. आता हा लाईट आहे आणि हे रिमोट आहे. तर या रिमोटवर सर्वीकडे प्रकाश आहे. बघा का बरं आहे? कारण हा जो इथनं जे लाईट येत आहे, इथनं जे प्रकाश येत आहे हा डायरेक्टली या रिमोटवर पडत आहे आणि त्यामुळे ह्या रिमोटवर सर्वीकडे प्रकाश आहे. ठीक आहे. आता काय होणार की ह्या दोघांच्या मधात जर का मी हा पेन आणला तर आता यांनी काय होत आहे की हा जो लाईट आहे या लाईटमधून निघणारे जे रेज आहेत म्हणजे लाईट रेज हे डायरेक्टली या रिमोटमुळे अडवल्या जात आहे. आणि रिमोटमुळे अडवल्या गेल्यामुळे बघा रिमोटवर एवढा जो पोर्शन आहे त्या पोर्शनवर सरळ सरळ तेवढे लाईट पडत नाही आहे किंवा प्रकाश पडत नाही आहे. म्हणून मग मी काय म्हणणार की रिमोटवर या पेनाची सावली पडली. येतं लक्षात? म्हणजे सावली म्हणजेच काय की हा जो पेन आहे हा किती अमाऊंटमध्ये हा जो लाईट आहे याला काय करतोय? ॲब्झॉर्ब करून घेतोय. सेम कन्सेप्ट इथे पण येणार. सरळ सरळ एवढ्या पोर्शनमध्ये सूर्यप्रकाश येत नाही आहे. का नाही? कारण ते कोण अडवतोय? चंद्र अडवतोय. येतं लक्षात? आता हाच जो सावलीचा कन्सेप्ट आहे तो आपल्याला इथे कन्सिडर करायचा आहे. बघा किंवा आपण ही डायग्राम बघू. बघा ह्या डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअरली लक्षात येणार. आता बघा हा सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे. आता या दोघांच्या मधात जर का चंद्र आला तर मला सांगा सूर्यापासून जो काही येणारे रेज आहे किंवा सूर्याचा जो भाग आहे हा कम्प्लिटली चंद्रामुळे अडवल्या जातो. येतं लक्षात? आणि एवढे जे रेज आहे हे चंद्रामुळे अडवल्या गेल्यामुळे एवढा जो भाग आहे त्या भागामध्ये कुठलाही प्रकाश पडत नाही. येतं लक्षात? बघा हा जो एवढा पोर्शन आहे तिथे कुठलाही प्रकाश पडतोय का? नाही. मग अशा वेळेस हा जो एवढा पोर्शन आहे या पोर्शनला आपण म्हणणार कम्प्लीट शॅडो. हिला काय म्हणणार? कम्प्लीट शॅडोचा पोर्शन. म्हणजे त्या ठिकाणी सावली पडणार. म्हणजे इथे असणाऱ्या लोकांना कोणत्या छायामध्ये येणार? ते सावलीमध्ये येणार, चंद्राच्या सावलीमध्ये. मग आता ही जी सावली असते याला जॉग्राफिकल टर्ममध्ये काय म्हणतात? तर याला म्हणतात उंबरा. येत आहे म्हणजेच याला मराठीमध्ये आपण म्हणतो प्रछाया. याला काय म्हणणार आपण? प्रछाया. म्हणजे हा जो एवढा एरिया आहे हा कशाचा एरिया आहे? हा प्रछायेचा एरिया. प्रछायेचा एरिया म्हणजे सिम्पली कशाचा एरिया आहे? कम्प्लीट शॅडोचा. म्हणजेच हा सावलीचा एरिया आहे. येतं लक्षात? मग आता एवढ्या पोर्शनवर एवढ्या भागात जर का चंद्राची सावली पडते, प्रछाया पडत आहे, म्हणजेच सरळ सरळ याचा अर्थ काय आहे की इथून एवढ्या भागातील लोकांसाठी सूर्य हा पूर्णपणे झाकला गेलेला आहे. येत्या लक्षात? जसं हे मी तुम्हाला सिंपल एक एक्झाम्पल सांगितलं होतं. आता हा जो सावलीमध्ये असणारे सपोज जर इथे एखादा व्यक्ती असता तो जर कम्प्लीट सावलीमध्ये येत आहे तर त्याचा अर्थ काय आहे की ह्या पेनाने म्हणजे त्या व्यक्तीसाठी रिमोटवर असलेल्या व्यक्तीसाठी पेनाने काय केलं? हा जो लाईट आहे हा पूर्णपणे कव्हर करून घेतला. त्यामुळे ह्या इथे असणाऱ्या लोकांना ज्या पेनाच्या सावलीमध्ये असणाऱ्या लोकांना वरचा जो लाईट आहे तो लाईट दिसणारच नाही. कारण तो कम्प्लीट कशामध्ये आलेला आहे? प्रछायामध्ये आलेला आहे. मग आता सेम लॉजिक की एवढा जो पोर्शन आहे किंवा आपण जस्ट कन्सिडर करतो की पृथ्वीवरचा एवढा भागातील जे लोक आहे ह्या भागातील लोकांना चंद्राच्या सावलीमुळे सूर्य जो आहे तो दिसणारच नाही. आणि सूर्याची प्रछाया आहे ती कम्प्लीट शॅडो आहे. म्हणजेच काय की हा चंद्राने सूर्य पूर्णपणे झाकून घेतलेला आहे. कारण बघा आता झाकून घेतला म्हणजे आपल्याला माहित आहे की सूर्य हा फार मोठा आहे ॲज कम्पेअर टू चंद्र. पण जेव्हा एखादी गोष्ट दूर असते तर तेव्हा ती गोष्ट एका लहान गोष्टीने पण झाकल्या जाते. ठीक आहे? जसं जनरली आपण बोलताना म्हणतो. हा सेम कन्सेप्ट आहे. ठीक आहे? याचं डिस्टन्स पण आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर इथे ह्या भागामध्ये असणाऱ्या लोक जे प्रछायेमध्ये आलेले आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये उंबरा म्हणतो तर त्यांच्यासाठी काय पोझिशन असणार आहे? मग त्यांची काय स्थिती असणार आहे की चंद्राने पूर्णपणे सूर्याला काय केलं? झाकून घेतलं. आता जर चंद्राने पूर्णपणे सूर्याला झाकून घेतलं तर त्या भागातील लोकांना सूर्य हा दिसणारच नाही. येतं का लक्षात? त्यांना सूर्य दिसणार आहे का? नाही. म्हणजे त्यांना सूर्य हा अशा पद्धतीने दिसून येणार. बघा
हा जो ब्लॅक ब्लॅक दिसत आहे तर हा झाला चंद्र, जसं चंद्राने पूर्ण कव्हर केला आहे. आणि हे आपल्याला फक्त अशा पद्धतीने सूर्यापासून येणारा काही प्रकाश दिसून येणार. जेव्हा अशा प्रकारे सूर्य दिसतो तर हे जे ग्रहण आहे ह्या ग्रहणाला आपण म्हणतो खग्रास सूर्यग्रहण. याला कुठलं ग्रहण म्हणतो? खग्रास सूर्यग्रहण, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण टोटल इक्लिप्स म्हणतो. म्हणजे सिंपल आहे, खग्रास हे सूर्यग्रहणाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये काय असणार की पृथ्वीवरच्या लोकांना सूर्य अशा पद्धतीने दिसून येणार. आणि का दिसून येत आहे? कारण चंद्र काय करतोय, चंद्र सूर्याला पूर्णपणे कव्हर करतोय आणि म्हणून पृथ्वीचा जो भाग आहे तर तो प्रछायेमध्ये जातो आणि तो प्रछायेमध्ये गेल्यामुळे त्यांना सूर्य दिसून येत नाही. अशा प्रकारचे जेव्हा ग्रहण लागते तेव्हा त्या ग्रहणाला खग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात. आता या व्यतिरिक्त बघा दुसरी केस. आता याच डायग्राममध्ये परत आता हा पोर्शन एवढा जरी चंद्रांनी झाकला किंवा मधात चंद्र असला तरी आता बघा काही येणारा जो प्रकाश आहे सनरेज आहे असं आपण कन्सिडर करू, हे इथनं रिफ्लेक्ट होऊन इकडे पण परत येत आहे लक्षात. मग आता बघा कंप्लीट सूर्य झाकल्या जात आहे का? नाही. जर आपण वरचा भाग कन्सिडर केला तर हे बघा एवढ्या प्रकारचा जो प्रकाश आहे हा सूर्यावर येतोय. ठीक आहे, इकडचा जो खालचा आहे तो मात्र झाकल्या जातोय. मग आता मला सांगा जर आपण इकडून बघितला म्हणजे ह्या एरियामधून जर का आपण बघितलं तर आता मला सांगा हा जो प्रदेश आहे हा प्रदेश म्हणजे ज्या ठिकाणी काय होत आहे की काही प्रमाणात पूर्णपणे सूर्यप्रकाश येतोय का? नाही. किंवा पूर्णपणे सूर्य दिसणार आहे का? मग नाही. तर इथे काही जेवढा पोर्शन किंवा जेवढा सूर्यप्रकाश किंवा जेवढे रेज जे आहे जे डायरेक्टली इन्सिडेंट होणार रिफ्लेक्ट होणार तेवढेच जो रेज आहे ते आपल्याला दिसून येणार. म्हणजे हा जो एरिया आहे मग त्याला आपण म्हणतो पिनम्रा, म्हणजे याला मराठीमध्ये आपण अपछाया किंवा उपछाया असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच हे काय झालं पार्शियल शॅडो. हे काय झालं पार्शियल शॅडो. इथे जसं चंद्राने काय केलं पूर्णच्या पूर्ण सूर्याला कव्हर केला त्यामुळे सूर्य बिलकुलच दिसून येत नाही आहे तर त्याला आपण काय म्हणणार की पूर्णपणे सावली पडलेली आहे. म्हणजेच काय की सूर्य दिसणारच नाही आहे. पण आता काही भागांनी बघा जेव्हा हे रिफ्लेक्शन होतात तर या रिफ्लेक्शनमुळे हा जो साईडचा पोर्शन आहे तर या साईडच्या पोर्शनमुळे कंप्लीट सावली पडत नाही चंद्राची तर अपछाया पडते. अपछाया म्हणजेच काय की काही भाग दिसून येणार किंवा पार्शियल शॅडो त्या ठिकाणी पडणार किंवा सूर्याचा काहीच जो भाग आहे तो आपल्याला दिसून येणार आणि काही भाग दिसून येणार नाही. मग अशा कंडिशनमध्ये म्हणजे बघा सूर्याचा काही भाग दिसून येतोय काही भाग दिसून येत नाही. अशा प्रकारचं जेव्हा ग्रहण लागते तेव्हा सूर्य आपल्याला असा दिसतो. बघा जसं मी म्हटलं की एवढे जे आहे तर चंद्राने पूर्णपणे ब्लॉक केले होते म्हणजे हा प्रछायामध्ये गेला. ठीक आहे, हा जो पोर्शन आहे हा कशामध्ये गेला? प्रछायामध्ये. ठीक आहे, आणि हा जो आहे हा कशामध्ये आला? तो उपछाया किंवा अपछायामध्ये म्हणजेच पेनम्रामध्ये. म्हणजेच इथं काय की कम्प्लिटली लाईट अडवल्या गेला का? नाही. मग जेवढा लाईट आला तेवढा ऑब्जेक्ट आपल्याला दिसून येणार. म्हणजेच एवढा जो सूर्य आहे तो सूर्य दिसून येतो. म्हणजे पूर्ण सूर्य न दिसता सूर्याचा काही भाग आपल्याला दिसून येतो. मग अशा प्रकारचं जेव्हा ग्रहण लागते तेव्हा त्या ग्रहणाला खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हटलं जाते. अशा प्रकारच्या सूर्यग्रहणाला कुठलं म्हणतात? खंडग्रास सूर्यग्रहण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पार्शियल इक्लिप्स म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो त्याला? पार्शियल इक्लिप्स. म्हणजे हा कुठला प्रदेश येणार? तर हा येणार अपछायामध्ये असलेल्या प्रदेशांमध्ये म्हणजे हा एरिया. ठीक आहे, आता बघा इथे काय होत होतं की अपछायेमुळे पूर्ण सूर्य न दिसता आपल्याला सूर्याची एखादी कडा किंवा सूर्याचा एखादा विशिष्ट भाग दिसून येत होता तर ते झालं खंडग्रास सूर्यग्रहण. पण कधी कधी काय असते की हा जो चंद्र आहे तर या चंद्राच्या छायेमुळे पूर्ण सूर्य झाकून जाते अशा पद्धतीने. पण चंद्राची जी सावली आहे तर किंवा चंद्राचा जो आकार आहे तो कमी असल्यामुळे चंद्राची सावली ही एवढ्या पोर्शनवर पडते आणि बाजूचा जो कडा आहे हा नुसतं कडा आपल्याला दिसून येते सूर्याची. म्हणजे बघा मी तुम्हाला इमेज दाखवते.
हे बघा अशा पद्धतीने चंद्र काय करणार, तर चंद्र अशा पद्धतीने सूर्याला कव्हर करणार आणि सूर्याची फक्त काही जो असा भाग आहे साईडचा हाच दिसून येणार, म्हणजेच एखाद्या बांगडीसारखा आपल्याला सूर्य दिसून येणार. तर अशा प्रकारचे जे ग्रहण असते त्यांना म्हटले जाते कंकणाकृती सूर्यग्रहण. त्यांना काय म्हटले जाते, कंकणाकृती सूर्यग्रहण. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण याला ॲन्युलर इक्लिप्स असं म्हणतो. हे त्या लक्षात. तर सिंपल आहे. तर बघा पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधात जर का चंद्र येत असेल तर त्यामुळे पृथ्वीवरून आपल्याला सूर्य दिसत नाही. या घटनेला आपण सूर्यग्रहण म्हणतो. पण त्याचे देखील 3 प्रकार आहेत. कुठले कुठले, तर पहिला आहे खंडग्रास सूर्यग्रहण. पहिलं आहे खग्रास सूर्यग्रहण. म्हणजे आपण खग्रासपासून सुरुवात करू. खग्रास सूर्यग्रहण म्हणजे कुठलं, की जिथं ज्या ठिकाण म्हणजे पृथ्वीच्या ज्या भागावरून सूर्य बिलकुलच दिसून येत नाही, तर अशा वेळेस आपण त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणू. जेव्हा सूर्याचा विशिष्ट भागच आपल्याला दिसून येत असेल तर तेव्हा आपण त्याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणू. आणि जर का या पद्धतीने का बांगडीच्या आकारामध्ये जर का आपल्याला सूर्य दिसून येत असेल तर त्याला आपण कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणू. आणि हे सर्व का होतंय, तर हे सर्व होतंय या पोझिशनमुळे. म्हणजे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या पोझिशनमुळे. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधात जेव्हा चंद्र येतो तर ते चंद्राची सावली कशा पद्धतीने पडते, म्हणजे त्याची प्रछाया कुठल्या एरियामध्ये असते, त्याची अपछाया कुठल्या एरियामध्ये पडते, यावरून आपल्याला खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहण दिसून येतात. तर आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.